ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। दरवर्षी सभासदांना एक कारखान्याची जेव्हा जनरल बॉडी मीटिंग होते तेव्हा एक अहवाल दिला जातो। त्या अहवालामध्ये काही आकडे बघितल्यानंतर आम्हाला काही शंका आली। त्याच्या बाबतीमध्ये आम्ही साखर संघाकडनं साखर आयुक्ताकडनं डिटेल जो अहवाल आहे त्याची प्रत काढून आणली आणि ती काल प्रत मिळाल्यानंतर त्याचं रात्री वाचन केलं। त्याच्यामध्ये बऱ्याचशा गंभीर बाबी आढळून आलेल्या आहेत। त्या गंभीर बाबी चा जर विचार जर केला तर ह्या निर्णयाप्रती आलेलो आहोत की एक विरोध म्हणून कारखान्याची निवडणूक करायची नाही, तर कारखाना जे चालवत आहेत त्यांना जाणीव करून द्यायची आणि सभासदांना त्यांचं मत व्यक्त करता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उमेदवार उभे करायचे आहेत। कारण कारखान्याची जर आर्थिक परिस्थिती जर बघितली तर अतिशय गंभीर आहे आणि अशा स्थितीमध्ये की सभासदांना त्याची जाणीव झाली पाहिजे, त्यांना त्याच्याबाबत अवगत केलं जाईल, प्रचार केला जाईल, त्याच्या बाबतीत पत्रकार परिषद एक वेळेस दोन वेळेस घेतल्या जातील। कारण कारखान्याने हा जो अहवाल आणलेला आहे याच्यामध्ये जे कारखान्याचे लेखापरीक्षक आहेत त्यांनी गंभीर स्वरूपाचे मत नोंदवलेले आहेत की कारखान्याची जी काही कर्ज घेण्याची मर्यादा आहे ती कारखान्याने ओलांडली का, तर त्याच्या बाबतीमध्ये कारखान्याने ओलांडलेली आहे। त्याच्या बाबतीमध्ये कोणाची परवानगी घेतली का, तर त्यांनी कोणाची परवानगी घेतलेली नाही आहे। कारखान्याने अंतर्गत लेखापरीक्षणसुद्धा केलेलं नाही आहे आणि अशा स्थितीमध्ये कारखान्याने किती जास्त कर्ज घेतलं आहे तर वजा 372 कोटी रुपये, म्हणजे त्यांना 139 कोटी रुपये कर्ज घेण्याची मर्यादा असताना कारखान्याने त्याच्या व्यतिरिक्त अधिक 372 कोटी रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे। त्याच्या व्यतिरिक्त कारखान्यांना इतर खूप देणे आहेत। कारण कारखान्यांनी एक गोंडस नाव दिलं की सभासदांनी जी आहे कारखान्याकडं ठेवी ठेवल्या की कारखान्याकडं पहिली परतीची ठेव, बिनपरतीची ठेव, कायम ठेव अशा ठेवी ठेवण्यासाठी आयुक्तालयाने परवानगी दिलेली असताना यांनी स्वखुशीच्या ठेवी ठेवून घेतलेल्या आहेत। म्हणजे तालुक्यातील जे काही सभासद आहेत यांचे मुळा कारखान्याने 144 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही सभासदांनी स्वखुशीनं ठेवलेली आहे आणि त्यास आयुक्तालयाची परवानगी लागत नाही असं म्हणून इथं शेरा आलेला आहे। आणि ज्ञानेश्वर कारखान्याने सुद्धा अशा 90 कोटीच्या ठेवी ठेवून घेतलेल्या आहेत। ह्या ठेवी ह्या जी काही सभासद फी आहे जी 15,000 रुपये प्रति शेअर आहे त्याच्या व्यतिरिक्तच्या ठेवी आहेत, त्या कुठल्याही सभासदांची परवानगी घेतलेली नाही। परत त्यांना त्याच्या बाबतीमध्ये पासबुक देण्यात आलेले नाही आहेत। कारण तुमची तिथं ठेव आहे त्याच्यावर व्याज मिळणार आहे आणि एक तरतूद आहे की बा त्याच्यामध्ये त्या सभासदांना त्याचं पासबुक मिळालं पाहिजे की माझी कारखान्याकडे किती ठेव आहे। असं एक 144 कोटी रुपये आणि 42 लाख अशी मुळा कारखान्यांनी ठेव ठेवून घेतलेली आहे। याच्या व्यतिरिक्त मागील 31/3/25 नंतर NCDC या संस्थेकडनं 179 कोटी रुपये हे कर्ज घेतलेलं आहे। त्याची जबाबदारी कारखान्याबरोबरच त्याचे संचालक जे आहेत ह्या संचालकांची पण राहील। त्याच्या व्यतिरिक्त यश मल्टीस्टेट ह्या संस्थेकडून कारखान्याने 64 कोटी रुपये कर्ज घेतलेलं आहे। त्याचं व्याज आहे साधारणतः 7 कोटी रुपये व्याज देणं आहे। असं मिळून 70 कोटी रुपये त्या संस्थेचं देणं आहे। त्याच्या व्यतिरिक्त
तारणावर कर्ज घेतलेलं आहे, दीर्घ मुदतीचे कर्ज घेतलेले आहेत. असे सर्व कर्ज आणि हे देणं मिळून 684 कोटी रुपये कारखान्याला देणं आहे. हे 31/3/25च्या अहवालानुसार आहे. त्याच्या व्यतिरिक्त कारखान्याची मग बघा एवढा मोठा कारखाना आहे, त्याचे खूप मोठे ॲसेट आहेत असं म्हणून दाखवलं आहे. आणि कारखान्याचे मूळतः 3 विभाग येतात. एक साखर विभाग येतो, एक डिस्लरी विभाग येतो आणि तिसरा कोजन विभाग येतो. ह्या सर्वांचं अगदी ऑफिसमधल्या टेबलपासून टेम्पररी शेडपासून तर मशिनरीच्या फाउंडेशनपर्यंत सर्वाची किंमत जर धरली तर 31/3/25 अखेर 622 कोटी रुपये आहे. ह्या 622 कोटीमध्ये जमिनीची किंमतच 317 कोटी रुपये दाखवलेली आहे. म्हणजे सर्व मशिनरीची किंमत ही 305 कोटी रुपये आहे. त्याच्या अगेन्स्टमध्ये जे देणं आहे ते देणं 684 कोटी रुपये आहे. अशी कारखान्याची 31/3/25 अखेरची परिस्थिती असताना अजून 179 कोटी रुपये मागील वर्षामध्ये NCDC-कडून घेतलेले आहेत. ती रक्कम अधिकची आहे. याच्या व्यतिरिक्त कामगारांचे पगार थकीत आहेत. कुणाचे 7 महिन्याचे आहेत, कुणाचे 10 महिन्याचे आहेत, तर कुणाचे 14 महिन्याचे पगार थकीत आहेत. याच्या व्यतिरिक्त काही कर्मचाऱ्यांच्या नावावर वैयक्तिक कर्ज काढलेले आहेत. जे कर्ज कारखान्याच्या काही कामासाठी वापरलेले आहेत ते पण कर्ज कारखान्याने फेडावेत. ही सभासदांची 144 कोटी रुपये जे देणं आहे ते देणं द्यावं. आणि याच्यामध्ये अहवालामध्ये उल्लेख आहे की बाबा कारखान्याने वजन पडताळणीसाठी म्हणून काही तरतूद केलेली आहे का, तर त्याच्यामध्ये जो शेरा आहे तो शेरा नाही म्हणून आहे की बाबा कारखान्याकडे अशी कुठलीही तरतूद नाही आहे की बाबा जिथं सभासदांना त्यांच्या वजनाची पडताळणी करण्याची सोय उपलब्ध केलेली आहे. तर ती एक करावी अशी सभासदांची मागणी आहे. त्याच्या व्यतिरिक्त फक्त 17,393 सभासदांपैकी 2,568 सभासदांनीच कारखान्याला ऊस घातलेला आहे. म्हणजे अगदी 20% लोक तुम्हाला ऊस घालतायत. आणि कारखान्यासाठी म्हणून की त्यांची ही परतीची ठेव 144 कोटी, याच्या व्यतिरिक्त कितीतरी कोटी रुपयाच्या कायम ठेवी कारखान्याने कापलेल्या आहेत, बिनपरतीच्या ठेवी कापलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त त्यांची जी काही सभासद अनामत रक्कम म्हणून आहे, तर ह्या कारखान्यासाठी म्हणून ज्या 17,000 सभासदांकडनं पैसे गोळा केलेले आहेत त्या पैशातनं हा कारखाना उभा राहिलेला आहे. त्याच्यामुळं सभासदांची एकच इच्छा आहे की अगोदर कारखान्याने त्या परिसरातला ऊस तोडला गेला पाहिजे. कारण बाकी लोकांनी इतर ठिकाणी विल्हेवाट लावलेली आहे. याचा अर्थ असा आहे की त्यांचा ऊस कारखाना वेळेवर तोडून घेऊन जात नाही, म्हणून सभासद इतर ठिकाणी ऊस देतात. आणि कारखाना कार्यक्षेत्राच्या बाहेरनं अगदी 200-200 किलोमीटरवरनं ऊस आणतो. तर ह्याच्या बाबतीमध्ये सभासद आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदानातून नक्कीच प्रतिक्रिया व्यक्त करतील. दुसरं असं की ह्या कारभाराच्या बाबतीमध्ये एक पत्रक काढण्यात येईल आणि हे पत्रक जे आहे हे पत्रक सर्व सभासदांपर्यंत पोहोच करण्यात येईल. याच्या व्यतिरिक्त आता स्पर्धेचं युग आहे आणि कारखान्यांनी इतर कारखाने ज्या प्रकारचे दर देतात त्याप्रमाणे दर द्यावा अशी सभासदांची मागणी आहे. आणि कामगारांनी जी काही मागणी केलेली आहे की बाबा आमचे थकलेले पगार द्यावेत, आमच्यावर वैयक्तिक जे काही कर्ज आहेत हे कर्ज कारखान्याने नील करावेत आणि पगार वेळेवर करावेत. 7-7, 8-8 महिने उशिरा पगार झाल्यामुळं काही कर्मचाऱ्यांच्या घरच्या लोकांना अगदी शेतावर कामावर जाण्याची नामुष्की आलेली आहे. तर अशा स्थितीमध्ये हे निवडणूक लागलेली आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये सभासदांना त्यांचं मत प्रदर्शित करण्यासाठी म्हणून काही उमेदवार उभे करत आहोत. आणि कारखानदारांना कसा कारखाना चालवायला पाहिजे, कारण एकच अपेक्षा आहे
की कारखाना हा जर योग्य नियोजन आणि काटकसरीनं जर चालवला तर कधीही तोट्यात जाणार नाही. आज कारखान्याची परिस्थिती ही गंभीर आहे. जे काय आकडे आहेत ते फुगवून दाखवलेले आहेत. त्याच्यामुळं कारखान्याचे टोटल ॲसेट जे आहेत हे ॲसेट फक्त आणि फक्त 14 कोटी रुपयाचे आहेत. त्या 14 कोटी म्हणजे हे बघा इथं कारखान्याचं नक्त मूल्य दाखवलेलं आहे 13,92,00,000 रुपये. ही रक्कम फुगून दाखवलेली आहे. कारखान्याचं ॲक्च्युअल जर मूल्य काढलं तर ते मायनसमध्ये आहे. कारण देणं हे तुम्हाला हे जास्त आहे आणि घेणं आहे किंवा जे ॲसेट आहेत ते कमी आहेत. तुमची कारखान्याला कर्ज घेण्याची कॅपॅसिटी बिलकुल राहिलेली नाही आहे. तरी पण कर्ज घेतलेलं आहे. तर त्या कर्जाची व्यवस्थितरित्या परतफेड करण्यासाठी म्हणून आम्ही सर्व सभासद मिळून कारखाना व्यवस्थापनाला नक्की सहकार्य करू. फक्त ह्या निवडणुकीमध्ये विरोधासाठी विरोध म्हणून नाही, परंतु सभासदांना 17,000 सभासदांना त्यांचं मतप्रदर्शन